मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बरं मंडळी, मला सांगा आत्ता घड्याळात किती वाजलेत? 6:30. बरं मी कसा दिसतोय? अच्छा, छान दिसतोय. वा. बरं हा सगळा परिसर कसा दिसतोय? छान दिसतोय ना? आणि आता जर का मी असं म्हणालो की 2 सेकंदाकरता स्क्रीन ऑफ केली तर आता कसं वाटतंय मला सांगा बरं. म्हणजे दिवाळी आपण साजरी करत आहोत. दिवाळी निमित्त आपण रंगीबेरंगी कपडे घेतले, डोळे दिपून जातील अशी दिव्यांची रोषणाई सुद्धा आपण पाहिली. पण मंडळी, आपल्या समाजामध्ये असे बरेच जण आहेत की त्यांना ह्यातला कुठलाच अनुभव घेता येत नाही. मंडळी, माझा एक मित्र आहे, त्याला दृष्टी नाहीये. त्याला मी एकदा विचारलं की मित्रा, तुला सगळं काळच दिसत असेल ना? तर तो मला म्हणाला, काळं म्हणजे काय? तेव्हा माझ्या लक्षात आलं की या समाजामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण समजूनच घेतलेल्या नाही आहेत. आणि त्यात समजून घ्यायला आणि हा दिवाळीचा आनंद सगळ्यांबरोबर वाटून घ्यायला मी आलेलो आहे नॅप भावना चांडक स्कूल नाशिक येथे. ही दृष्टीहीन मुलांसाठी असलेली शाळा आहे. मिटुनी लोचने घे भिर भिरती, सूर नांदीचे बघ दरवळती. आणि तिथल्या या विद्यार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत आपण खेळणार आहोत, गप्पाही खेळणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण होणार आहे ते. चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. नवीन नांदी नवी संहिता, हवी हवीशी नवी भूमिका. नमस्कार मंडळी, मी आलेलो आहे इथे. माझ्या या सगळ्या छोट्या ताई आहेत इथे आणि या सगळ्या ताईंबरोबर मी गप्पा वगैरे करणारा. मंडळी, आता माझ्या बरोबर या सगळ्या माझ्या छोट्या छोट्या ताई इथे बसलेल्या आहेत माझ्या बरोबर. पण सगळ्यात आधी दिवाळी साजरी करताय ना? छान. हो. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण सेफ्टी. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं, मला ओळखलं का? हो, तुम्ही अशी दादा, मी तुम्हाला ओळखलं. अरे क्या बात आहे, मला ओळखलेलं आहे. बरं, तुम्ही तुमच्या घरी 16 सख्यांचा कार्यक्रम नेहमी बघतात? हो, आमच्या घरी रोज सगळ्यांचं बघतो आम्ही. काय आवडतं त्यामध्ये? तुम्ही गेम घेता, हसवता, मस्करी करता, ते खूप आवडतं आम्हाला, म्हणून आम्ही 16 सख्यांचा रोज बघतो. अरे क्या बात आहे, थँक्यू सो मच ताई. जोरदार आहे, व्हेरी गुड. तुझं नाव काय बरं? गौरी. गौरी ताई. कितवीला आहेस तू आता? 4थी. मला एक सांग, आवडती शिक्षक कुठल्या तुझ्या? सोनी मॅडम. सोनी मॅडम. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव प्रांजल. कितवीला आहेस तू? मी 10वीला आहे. 10वीला आहे? अरे बापरे, 10वीला आहे. हो हो. सगळ्यात सोपा विषय कुठला? इतिहास आणि हिंदी. आणि सगळ्यात कठीण कुठला? गणित. गणित. सेम टू यू. माझं पण गणित लय कच्चं होतं माझं. कळायचंच नाही मला. हा थिटा बिटा काय आपलं कळायचंच नाही. कसलं थिटा आणि कसलं बिटा. हा ताई, मला एक सांग, तू आता 10वीला आहेस बरोबर? हो. काय व्हायचं तुला? मोठं होऊन तुला काय व्हायचंय? कोण बनायचंय? मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्या आहेत आणि IAS ऑफिसर बनायचं. मी 10वीला असताना हे शब्दच कधी ऐकले नव्हते. काय बापरे. वा 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 ताई, खूप छान. आणि तुला खरंच शुभेच्छा. मस्त अभ्यास कर छानपैकी. हा. आणि आता आपण ह्या ताईंकडे जाऊया. सगळ्यात सोपा विषय कुठला तुझ्यासाठी? हिंदी. अरे मेरा हिंदी तो ऐसा है ना, लय डेंजर आहे आपण का हिंदी. हा. सगळ्यात आवडता पदार्थ कुठला तुला? चकली. चकली. हा, चकली. माझा पण खूप चकली मस्त, मला खूप आवडते चकली. हा. कितवीला आहेस तू? 10वीला. 10वीला. अरे बापरे, 10वीला. हो हो. कुठला आवडता विषय? मराठी आणि इतिहास. बरं, मला सांग, तुझा आवडता छंद कुठला? वाचायला आवडतं मला. वाचन करायला आवडतं. काय वाचलंस आता? काय वाचलंस तू नुकतंच? महाश्वेता आणि हृदयस्थ पुस्तक अरे वाचते. बापरे, मोठी मोठी पुस्तकं वाचतेस तू. आणि आवडता अभिनेता? आशिष पवार. ये बात है. जोरदार तालियां बजाव, जोरदार तालियां बजाव. क्या बात है. एक तरी फॅन आहे माझा इथं. भाव, आता हे खूप छान वाटलं. परत ताई, तुझं नाव सांग. सई डेरले. तू कितवीला आहेस? 10वी. इथे सगळ्या शिक्षिका तुमच्या उभ्या आहेत. आवडती शिक्षिका कुठली? चकोर मॅडम. चकोर मॅडम. क्या बात आहे. बरं, मला सांग, का आवडतात चकोर मॅडम? त्या खूप
शिस्तप्रिय आहे आणि मुलींना शिस्त लावतात ना त्याच्यामुळे बरं तुझं आवडता छंद? वाचन करायला आवडतं. बरं दिवाळी कशी साजरी करतेस तू? म्हणजे काय करते दिवाळी आली येणार असते फटाके वगैरे अच्छा. लावते आणि मग किती आणि दिवस आधीपासून सगळी तयारी चालू असते? 15 दिवस 15 दिवस आधीपासून सगळी तयारी असते. मी हे घेणार, मी ते घेणार, मी असे फटाके घेणार, हे की नाही? हो. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई तू कितवीला आहेस? मी 9वी. बरं एखादी कविता अशी म्हणावीशी वाटते? हो. हा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे पाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा वा. मोती बनूनी सरसर येती वर्षा मधल्या सरीतुनी आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. थँक्यू. वा खूप सुंदर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. सुंदर ते ध्यान ग सुंपवनी कान ग मला बाई आवडतो गणपती छान ग हळदी नको कुंकू नको गुलाऱ्याचा मान ग मला बाई आवडतो गणपती छान ग मला बाई आवडतो गणपती छान ग. वा 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 जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत पृथ्वी ताईसाठी. सगळ्या माझ्या छोट्या ताईंबरोबर गप्पा करून मला खरंच खूप छान वाटलं. पण आपण या सगळ्या ताईंबद्दल अजून जर आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याबरोबर खेळ सुद्धा खेळणार आहोत आणि थोडं जर अजून त्यांच्या भावविश्वात आपण जरा डोकावून पाहणार आहोत. चला तर मग. आणि आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये माझ्या या सगळ्या छोट्या ताई ह्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या शिक्षिका सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. म्हणजे शिक्षकांमुळे विद्यार्थी घडत असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर विद्यार्थी घडत असतात आणि ते एक मार्गदर्शक असतात. तर याच खेळामध्ये सुद्धा हे शिक्षक ज्या शिक्षिका आहेत त्या आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका आहेत. हां म्हणजे आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. या खेळाचं नाव आहे हसली तर फसली. हा ताई खेळाचं नाव काय? हसली ती फसली. अगं माई ठीक आहे. ताई खेळाचं नाव काय ताई? हसली ती फसली. हा सगळ्या शिक्षिका इथे उभ्या आहेत. प्रत्येक विद्यार्थिनीसोबत प्रत्येक शिक्षिका इथे उभी आहे. त्याच्यामुळे आत्ता जिंकणं किंवा हरणं हे शिक्षकांच्या हातात आहे. तर हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्यांनी जसं येईल तसे ते नृत्य सादर करायचंय जागेवरती. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. आणि जर शिक्षिका हसली तर मात्र तिची विद्यार्थिनी फसली. हा त्याच्यामुळे सगळं जे काय आहे जबाबदारी ती आपल्या शिक्षकांवरती आहे. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया आपला मजेशीर खेळ. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. व्हेरी गुड. थोडी हसते हसली आणि फसली. ताई तू बसू शकते. तुम्ही दोघी हा. ए ताई ताई हा हसली आणि फसली. नाही अजिबात नाही, अजिबात नाही. अच्छा नमस्कार ताई. ताई कसं वाटतंय खरं तर इथे येऊन? हा नाही रे अजिबात नाही. पण ताई मध्ये मध्ये हसतेस तू. अरे तू कशाला हसली ताई? ताई हसली आणि छोटी ताई हसली आणि बाद झालेली आहे. ताई तू बाद झालेली, तू बसू शकते. ताई तू पण हल्लीस. ताई हलायचं नव्हतं त्याच्यामुळे ताई तू पण बाद झालेली आहे. तू बसू शकते ताई. ताई तुम्ही पण हल्लेल्या आहेत. तुम्ही दोघी बाद झालेले आहेत. त्यांना घेऊन बाजूला बसू शकता तुम्ही. ओके व्हेरी गुड. ही शिक्षिका आहे. ह्या शिक्षिका ताई हल्लेल्या आहेत. ताई ते अरे किती हलते ताई. ताई हलू नको. आणि ताई तू बाद झालेली आहे. ताई तुम्ही हल्ल्या त्याच्यामुळे तुम्ही फसल्या त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता.
हा, ताईंना घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. या ताई, तुम्ही या इथे. खरं तर नेहमीपेक्षा आज मला खूप कठीण गेलं विजेत्या निवडताना, कारण हा एक तर खेळ खूप कठीण आहे, खूप चॅलेंजिंग आहे. आणि त्यात ह्या ज्या सगळ्या ताई ज्या काही अगदी ठरवून आल्या आहेत आणि त्यांच्यावर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षिकासुद्धा अगदी ठरवून आले आहेत की मी माझ्या विद्यार्थीला आज हुकुमाची राणी बनवणारच. त्याच्यामुळे खूप पाची ताईंचं खरं तर कौतुक, आणि पाची जे आपले शिक्षक आहेत त्यांचं सुद्धा कौतुक. तुम्ही गेलेले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या ह्या दुसऱ्या खेळामध्ये ह्या 5 ताई इथे आलेल्या आहेत, ज्या छोट्या छोट्या ताई आलेल्या आहेत. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षिका सुद्धा आलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. आता ह्या पुढचा जो खेळ आहे तो खेळ ह्या माझ्या छोट्या ताईच खेळणार आहेत, आणि बाकीचे जे माझ्या शिक्षिका आहेत त्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचंय. चला तर मग हा खेळ खेळूया. पण त्याआधी आता ह्या खेळाचं नाव मी तुम्हाला सांगतो. खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा. आता खेळ मी तुम्हाला सांगतो काय. हा खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येक ताईसमोर 5-5 फुगे ठेवलेले आहेत, ठीक आहे. आणि ते फुगे फुगवायचे, पण एका वेळी एकच फुगा फुगवायचा आहे. तो फुगवून झाला की त्याला व्यवस्थित गाठ मारायची, त्यानंतर तो फुगा फोडायचे आणि मग दुसरा फुगा फुगवायला घ्यायचा, ठीक आहे. असं करून 5 फुगे फोडायचे. जी ताई लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये 5 फुगे फोडून हात वरती करेल, ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, शेवटच्या खेळामध्ये. कळलं तुम्हाला छोट्या ताईंनो? कळलं तुम्हाला? हा, नक्की इथं कळलेलं आहे? हा, कळलेलं आहे ना सगळ्यांना? नक्की? ओके, चला तर मग तुमची वेळ सुरू होते. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या समोरच आहेत हा फुगे, तेच फोडायचे आहेत. हा, रेडी? ओके, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित फुगे फोडायचे आहेत. हा, ओके, रेडी? 1 2 3. शाबास शाबास शाबास. आणि 5च्या 5 फुगे फोडून झाल्यानंतर हात वरती करायचे. फुगा फुटल्यानंतर मग दुसरा फुगा फुटवायला घ्यायचा. हा, फुटलाय, शाबास. दुसरा, हा, ओके ओके, शाबास. हा, दुसरा फुगा फोडायला घ्यायचा आणि गाठ व्यवस्थित मारायची. हा, असा दाबून धरायचा नाही फुगा. हा, फुगे पूर्ण फोडून झाले की हात वरती करायचे. शाबास 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 शाबास. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा, एक राहिलेला आहे. हा, शाबास शाबास, झालेले आहे. हा, लवकर लवकर लवकर. हा, फुटलेला नाहीये. फुटलं फुटलं. हा, गाठ मारायचे, गाठ मारायचे, गाठ मारायचे. हा, शाबास शाबास. हा, झालेले. हा, एक राहिलेलं आहे. हा, अजून. शाबास. अजून ह्या ताईचा एकच फुगा फुगतोय, केव्हा धरणं. हा, ओके, हरकत आहे. व्हेरी गुड. खेळ खेळ. हा, गाठ मारायचे, व्यवस्थित गाठ मारायचे. हा, लवकर. हा, हात वरती करायचे. हा, ओके, लवकर लवकर लवकर. हा, लवकर लवकर लवकर. हे शाबास. हा, व्हेरी गुड. हा, मस्त. शाबास. ताई, एवढे कधी फुगवणार तू फुगे? एकच फुगा आपलं मग धरणं फुगवते, फुगवला जात नाही. हरकत काय. व्हेरी गुड व्हेरी गुड ताई. पण खूप खूप टाळ्या या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. खूप छान प्रयत्न करते आणि मजा आहे आणि धमाल आली या खेळामध्ये. आणि आता वेळ आली निर्णयाची. जी 2 नंबरची ताई आहे ती ताई आहे जयश्री ताई. व्हेरी गुड. आणि पहिल्या नंबरची ताई आहे रोशनी ताई. या दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. हा, पण आपल्या या पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर मी प्रांजल ताई आहे तिला मी विचारणार आहे. दिवाळी सध्या सुरू आहे की नाही? हा, आपल्याकडे तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी आपण साजरी करतो. तू कशी घालवतेस तुझ्या घरी दिवाळी, कशी साजरी करतेस? आम्हा सगळ्यांना ऐकायचंय. आम्ही शाळेत जशी दिवाळी साजरा करतो तशीच दिवाळी साजरा करतो घरी पण. अच्छा. शाळेत मज्जा जेवढी येते तेवढी घरी पण येते, पण थोडी जास्त येते. म्हणजे घरी जास्त येते? नाही, तसं काही नाहीये, पण येते. आणि दिवाळीत कुठला पदार्थ जास्त तू खातेस, कुठला आवडतो? चकली. चकली. प्रांजल ताई, छान वाटलं तुझ्याशी बोलून. हा, आणि आता ज्या आपल्या 2 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये, खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. आणि दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये.
ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. दोन्ही ताईंसमोर प्लॅस्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे व्यवस्थित जोडायचे. जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती पूर्ण जोडून झाल्यानंतर ज्या आपल्या शिक्षिका आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थिनीच्या हातामध्ये ती रिंग द्यायची आहे आणि पूर्ण अशा अंगाभोवती असं टाकून द्यायचे आणि त्यांना घेऊन ती समोरची जी सफेद रंगाची रेषा आहे ती पार करायची आहे त्यांनी. हा, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता. सरळ जा, डावीकडे जा, उजवीकडे जा, असं मार्गदर्शन ताई तुम्ही करू शकता. हा, 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या समोर जे आहेत ना प्लास्टिकचे तुकडे तेच जोडायचे. रेडी? ओके. हा, चला स्टार्ट. 1 2 आणि व्यवस्थित जोडायचे आहेत. 1 2 3. हा, शाबास शाबास शाबास. हा, बरोबर. नाही, हा, शाबास. व्हेरी गुड. ओके, घट्ट जोडायचे. व्हेरी गुड. मस्त. दोन राहिलेले आहेत. व्हेरी गुड. सरळ. हा, शाबास. सरळ चालत यायचे. व्हेरी गुड. मस्त. हा, यप्पा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे जयश्री ताई आणि नंदाताई. ताई, तुला मिळते हा कप सन मराठी कडून, 16 सख्यांच्या या टीम कडून. खूप अभिनंदन तुझं. कसं वाटतंय तुला? छान वाटते. खेळ खेळून छान वाटते. क्या बात आहे ताई. खूप अभिनंदन तुझं. आणि नंदाताईंना आपण स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत. नंदाताई, तुमचं सुद्धा खूप अभिनंदन. ही एक आमची आठवण तुमच्याकडे. नंदाताई, कसं वाटतंय? खूप छान वाटलं. मी सांगूच नाही शकत मला किती चांगलं वाटलं असं. आठवत होत्या नंतर विसरल्या आणि नंतर मग एक मस्त ह्याला म्हणतात शिक्षिका. सांगूच शकत नाही मला किती वाटलं ते. हे असतात शिक्षिका. हा, त्या वाद आहेत जोरदार छाया. आणि अर्थातच आपल्या शेवटच्या खेळाची विजेती आणि हुकुमाची राणी झालेली आहे रोशनी ताई. खूप अभिनंदन ताई तुझं. व्हेरी गुड. रोशनीताई, तुला क्राऊन मिळालेला आहे, सॅश पण गळ्यात घातलेला आहे. कसं वाटतंय तुला? हुकुमाची राणी झालीस तू. मला इतका आनंद होतोय की मी शब्दात पण सांगू शकत नाही. तुम्ही जे काही खेळ घेतले ते मला खूप आवडले. मी हुकुमाची राणी झाली म्हणून मला खूप आनंद झाला. मी घरच्यांना सगळ्यांना सांगेल की मी टीव्हीवर दिसणार आहे. तुमच्यामुळे मला संधी मिळाली. थँक्यू. आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. वा, क्या बात आहे. आणि समृद्धी ताईंना सुद्धा आपण एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. तुम्हाला कसं वाटते आज इथे येऊन 16 सख्यांचा मध्ये सहभागी होऊन खेळ खेळून आणि आपलेच विद्यार्थ्यांनी आज हुकुमाची राणी झाली आहे? काय सांगाल? 16 सख्यांचा हा कार्यक्रम या स्कूलमध्ये आज पार पडला. खूप छान वाटतंय. खूप आनंद होतोय आणि माझ्या विद्यार्थिनीबद्दल कौतुकही वाटतंय. इतकं छान इथे सगळे गेम झाले आणि तुमच्यासोबत खूप हसायलाही मिळालं. पण तरी इतका कंट्रोल करावा लागला आणि त्यानिमित्ताने आम्ही पुढे गेलो. खूप छान वाटलं. खूप आनंद झाला. थँक्यू. बरं, तुम्ही कशी दिवाळी साजरी केली घरी? आमच्याकडे तर म्हणजे महिनाभरा अगोदरपासनं घर आवरायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग हळूहळू फराळ वगैरे
महत्त्वाचं म्हणजे जेव्हा माझे भाचे घरी येतात मम्मीकडे, तेव्हा जास्त मजा असते, कारण त्यांच्यासोबत मजा असते दिवाळी सेलिब्रेट करायला, फटाके फोडायला. त्यांचा जो आनंद असतो ना, तो जास्त बघण्यासारखा असतो. वा, ताई खूप छान वाटलं तुझ्या दोघींशीही बोलून. आणि अर्थातच आजची जी आपली जी हुकमाची राणी आहे आणि हुकमाची राणी होण्यासाठी ज्या ताईंनी मदत केलेली आहे त्या दोघींबरोबर मी एक सेल्फी काढणार आहे. आणि स्माईल प्लीज. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. मंडळी, रोज धमाल मजा मस्ती करत असताना असा एखादा भाग केला जातो जो आपल्याला भानावर आणतो, विचार करायला लावतो आणि माणूस म्हणून जगायला शिकवतो. हे भाग खूप विशेष असतात कारण ते आपल्या जगाकडे बघण्याची दृष्टी देतात. मंडळी, काही गोष्टी आपल्याला फक्त दिसतात, पण काही गोष्टींकडे आपल्याला बघावं लागतं. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या भागात. पण तुम्ही बघत राहा तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.